जमलं ना आत्याबाई? चांगले आहे ना साड्या? हो चांगले आहे, पण एकाच कलरच्या काऊन आणली वा? अलग अलग कलर आणते ना ती घ्यायजणीसाठी. आत्याबाई या पहा म्हणे धैर्याचे बाबा तसेच म्हणे दुसरा कलर घे म्हणे. पण आत्याबाई गोष्ट अशी आहे, मी म्हटलं दुसरा कलर घेईन तर कोणाला काय वाटन का तिला चांगली घेतली, तिला वाटन तिला चांगली घेतली, म्हणून मी कधी एकसारखाच कलर आणले. एकसारखा कलर, एकच भाव आणि डिझाईन बी एकच. कोणाला राग नाही, कोणाला लोभ नाही, भेदभाव मी केला नाही. हो बरोबर आहे तू, भेदभाव नाही करा लागत, पण एकाच भावाच्या 100-200 काय फरक पडला असता. आणि दुसरे आणती तर बरं वाटलं असतं. तर एकाच कलर घेऊन आली, एकच. हे आणि काय लिवला याच्या 2000ची होय का एक साडी? आत्याबाई हो ना 2000ची होय ना, लेबल तर लागलंच आहे ना 2000चं. मी काय खोटी बोलतो काय? 2000ची होय ना एक साडी. मग महाग आहे ना, रिच लुक आहे, किती मस्त दिसन. आणि वाटन बी का बापा इन 3 इनीले 2,000च्या साड्या घेतल्या, मग 6,000च्या 2 झाल्या. 2000ची होय एक. वाटून नाही राहिलं पण ललिता ताई का हे 2000ची साडी असन म्हणून. तुले काय होते आता काजल, वाटाले ना नाही वाटाले? होय ना 2000ची तर होय. मी खोटी बोलन, पण ते लेबल खोटं बोलते का? दुकानदाराचं ते लावलं आहे ना 2000ची, दिसत नाही का तुला? वाचताय शिकले सवरले आहे ना, पाय ना ते 2000 रुपये आहे ना त्याच्यावर लिवलं तर आहे म्हणा, 2000 लिवलं आहे. पण ठीक आहे असं 2000ची, पण पतली गाडी आहे व जराशी जाडजूड आणती तर चांगली शोभालायक. पतल्याच वाटून राहिल्या ना. तशाच राहते आत्याबाई, महाग साड्या पतल्याच राहते, पण बुट्टे पा किती भारी आहे, त्याच्यावर जरी पा किती भारी आहे. मग हे पहा ना तुम्ही, डिझाईन पहा, कपडा पहा, पतला आहे पण टिकाऊ किती आहे. मग असं आहे का पतला आहे म्हणून स्वस्त आहे? महाग कपडे किती महाग पतल्या राहते साड्या महागवाल्या. मग हे तर 2000ची होय. हो असं ते शर्ट पॅन्ट बी एकाच कलरची आणली. हो मग कसं तर आत्याबाई, मी म्हणलं ना तुम्हाला भेदभाव नाही केला मी सगळ्यासाठी एकच. ती शर्ट पॅन्ट काय म्हणते तिची 2000चं शर्ट पॅन्ट झालं एक पीस, आणि धोती झाली 1500ची धोती, आणि 2,000चे हे शर्ट पॅन्ट. असं मग याच्यावर नाही दिलं लेबल? म्हणून लेबल लावून दे म्हणून माघारच्या इले विश्वास बसून, तर नाही म्हणे याच्यावर लेबल नाही राहत म्हणे शर्ट पॅन्टावर. बरं बापा म्हणला. असं ठीक आहे. मग केवढ्याचं झालं मग? म्हणजे 6,000च्या साड्या, आणि ते 2, 4, 10 आणि 11, 11.5चे झाले मग कपडे नाही. आणि बांगड्या 3 डझन बांगड्या आणल्या ना, 200 रुपये डझनवाल्या बांगड्या होय ना. अरे बापरे, 200 रुपये डझनवाले बांगडे आणल्या काय? आता साडी 2,000ची होती तर बांगड्या हलक्यात आणू काय? 10-20 रुपये डझनवाल्या बांगडे महागाच्याच आणली. मग चाल ठीक आहे, चालेल. किती वाचले मग पैसे? रुपये किती आणले वापस? आणले 2,000 रुपये. 2,000? 11 हे झाले, 11 12 समज, 12 कपडे लागते, हे 6,000 उरले. मग 4,000चं काय केली? काहून भाजीपाला नाही आणली का? भाजीपाला आंबे तर 3-4 किलो आंबे आणली. मग होत नाही का? महाग नाही का सगळं? किती महाग आहे सगळं. किती महागच होतं. 4,000चं आणली का भाजीपाला? 4,000चं झाला का? नाही आता बाई 4,000चा काय, 2,000चा झाला. 2,000 आणले वापस देतो ना. बरं आता हे काजल पॅक करून ठेवून दे अलग अलग पन्न्यामध्ये. मी पाहतो स्वयंपाकाचं पटपट. हो जाय, पाय तू जाय, आम्ही करतो. मला तर गडबड वाटते हे साड्यामध्ये. हे लेबल असं लाल कलर मध्ये काऊन लावलं? हे असं काय लेबल असं काय असं राहते का? हे लाल कलर मध्ये लावते का कोणी? आणि असं अल्लगून लावल्यासारखं वाटून राहिलं हे. हो मलाही तसंच वाटून राहिलं. एका कागदावर मार्कर पेन राहते का नाही घट्टवाला, त्यानं लालनं लिवलं बा, असंच वाटून राहिलं मला, हातानं लिवल्यावाने. त्या साड्या पहा, साड्या वाटते तरी काय 2,000च्या लायकीच्या असं म्हणून. जास्तीत जास्त 800, 600, 700, 800 याच्यावर तर साडी नाही आहे आत्याबाई आई. हो वाटून तर राहिलं बाई मध्ये बी. हे तर 700-800 लायकीची साडी आहे आणि हे 2,000ची म्हणते, आणि हे लाल कलरचं लेबल मला काही समजून नाही राहिलं बा. आई मदन काय म्हणते रे बाबू? थैलीमध्ये काय घेऊन आला ते? आई ह्या थैलीमध्ये साड्या आहे, 3 साड्या आहे, चांगल्या भारीतून आणल्या मी ना 3 साड्या. सासूबाईसाठी, काजलच्या आईसाठी न बिंदू वहिनीच्या आईसाठी. तू काऊन आणला? हे ललितानं तर आणलं नाही. हे पाय बरं 2,000च्या साड्या आणल्या तिनं. तू कायले आणला अजून? कायले खर्च? आई त्या साड्या नको देतो, त्या साड्या घरीच ठेवतो. तू अन वहिनी गिनी काजल गिजल घालन त्या साड्या तुम्हीच घाल जा, घरीच ठेवतो. त्या साड्या देजो नको त्याईले. स्वस्त्या साड्या आहेत त्या, 800-800 रुपयाच्या साड्या आहेत त्या, 700-700 रुपयाच्या ललितानं घेतल्या. हो 1000 म्हणे तो, पण अजून भाव केला तिनं 700-700 दिलाय. आणि लेबल तिनं त्या दुकानदाराला लावलं 2,000चं. असं केलं तिनं कुचेनपणा. तर मी तिथं चुपचाप राहिलो, मी ऐके नाही ते माय दुकानाच्या समोर, दुकानामध्ये दुकानदाराच्या समोर मी तर चुपचाप राहिलो. तिला इकडे येऊ दिलो
आणि मग मी गेलो. हे घे चांगल्या भारीतून साड्या घेऊन आलो. त्या ठेवून दे तशाच, हे दे जो साड्या. असं म्हणून म्हणतो ह्या साड्या बापा 700-800 रुपयाच्या लायकीच्या दिसते आणि हे 2000चे कशी म्हणते, याच्यावर 2000 कसे लिवले आहे? असं आहे काय मग घोटाळा? हो आई, पण ते ऐके नाही ना, म्हणून मी तिथं चुपचाप राहिलो. ठेवून दे त्या बाजूने, ठेवून दे त्या साड्या. बरं झालं रे बापा, पाय हिनं केली होती हलकी बापा, हा केली होती बेइज्जती माईवाली. हा 2000ची सांगून 700-800 रुपयाची साडी टिकवली असती मी येईन बाईले. हा सोयऱ्या दोयऱ्यामध्ये काय माई इज्जत राहिली असती? आई, जोपर्यंत तो पोरं आहे तोपर्यंत तुमची इज्जत कायम आहे. कोणी तुमच्या इज्जतीला हालू नाही शकत, हात लावू नाही शकत. घे आई, चांगल्या साड्या घे, ह्या देतो, त्या ठेवून दे बाजूनं. तुम्ही घालून घ्यायचा घरची घरी. हो आण आण. पाय आता काय करू मी हिचं काजल, तू सांग. तिच्या हाती व्यवहार दिला, तिनं पाय असं केला. नाही माई बेइज्जती झाली असती. तू आईनं काय म्हटलं असतं, त्या आईनं दोघीनं काय म्हटलं असतं? हा किती तू 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 झाली असती. साऱ्या गावात सांगितलं असतं तिनं, इन बाईनं ह्याची साडी घेतली, नशी साडी घेतली. हा मा पोरा नव्हे तर माझी इज्जत वाचवली. आता काय करू मी? ललिताचं सांग, तू सांग काय करू? आताच राहू दे आई, पाहुणे आहे, काही नको बोला. पाहुणे गेल्यावर पाहिजे तुम्ही. हो बरोबर आहे, बरोबर. घे हे हे ह्या साड्या ठेवून दे बरं. हे अल्लग हे लेबल काढून फेकून दे आणि ह्या साड्या ठेवून दे अल्लग. घालून घे जाती घ्यायचं नाही तुम्ही. आणि ते चांगल्या साड्या ठेव. मस्त बनवली का? हा, एकच नंबर भाजी बनवली. हा, माघरची बाई बी अशी भाजी बनवत नाही. एवढी एकच नंबर भाजी बनवली, काय बोलू. खरंच गा, मस्त भाजी बनवली, एक नंबर. हा, बाया काय बनवतील भाजी? बायाच्या भाजीले टक्कर मारली, अशी भाजी बनवली तुम्ही. मी एकट्यानंच बनवली काय बा? आपण चौघानं बनवली. चौघाच्या हाताचा टेस्ट आले त्याच्यामध्ये भाजीमध्ये, म्हणून ते भाजी चांगली लागून राहिली. जेव्हा आता वर पा मस्त. घ्या, जेव्हा तुम्ही बी जेव्हा घ्या. मा बिन एक विचार मा डोक्यात आला, आपण सगळे पिकलो का? पण हे भाऊ नाही पिकले. अजूनही काळे काळे भोर केस आहे मस्त. आम्हालाही सांगा बा थोडंसं, काळे केसाईचा काय राज आहे? आम्ही करतो काळे. बाईचे केस पिकले आहे ना, भाऊचे केस काळे आहे, असं कसं का? तुम्ही लहान आहे काय भाऊ बाईपेक्षा? नाही, तसं नाही. आपलं तिनं डाय नाही केलं, मी आपलं डाय दुई केलं. म्हटलं इकडे यावं लागते साक्षगंधाले, चांगलं जरासं हँडसम दिसलं पाहिजे, थोडंसं डाय केलं. मिशी डाय केलं ना तुम्ही? हो, आपलं सरच काय करता म्हटलं. बरं आहे, मस्त आहे, चालू द्या. जेव्हा असं आहे मग काळे केसाचं राज, आपल्याला करायला लागेल डाय डुई, आपणही दिसू काळे. काही फायदा नाही का? जसं आहो तसं आहो. आता कुदरत ना आपले केस पांढरे केले तर तसेच राहू दे. आतापर्यंत होते काळे, आता झाले पांढरे. आता कायले तर तू ते काळं करायला जा, आहे तसं आहे. लोयाच बनवलं ना बाप्पा, पंचपक्वानच बनवले ना बाई. हो ना, काय ले एवढं मोठं बनवलं बाई, लयच बनवलं ना. हा, खाना नाही होत, पुरी थालीच भरली ना. हा, सकाळीच बी किती मोठं बनवलं, मग दुपारी अजून चहा नाश्ता, आता अजून एवढं मोठं बनवलं तर कोणत्या पोटात खावा बाबा? खा ना, पार धकते. जेवण करा मस्त डटके पोट भर. चला येऊ बाहेर सैर सपाटा करून, पुरं पचून जाते. नाही पचाले पाहत ना व बाई, एवढं नाही पचाले पाहत. आता थोडं थोडं बरं राहते. जेव्हा पचते सारं पचून जाते. काय अजून काय म्हातारपण आलं काय आताच? जेव्हा तिकडे जाऊ मग घुमाले मस्त, येऊ 1 घंटा फिरून, चांगलं पचून जाते ना. मॅच बनवला बा स्वयंपाक, पहा ना खाऊन कसा झाला तर. हो, स्वयंपाक तर 1 नंबर झाला. एकटेच बनवले का तू ना? हो, काजलला हातभार लावू लागला म्हणा, तसं काही नाही, आपण जास्त मॅच बनवला. मस्त मस्त बनवलं बाई, मस्त चांगला झाला स्वयंपाक. जेव्हा मग पोटभर जेव्हा. आता तुम्ही काही या ना आता बाई, समोता बाई, तुम्ही काही या ना आता आमच्या घरी. काही या म्हणजे तुम्ही बोलावून तवा, आम्ही बोलावू तवाच यान काय? तसं नाही. तसं कुठं जाणं होते बाई, कुठं नाही जाणं होत, घरच नाही सोडणं होत ना. 3 सुना आहे ना बाई, 3 सुना असून घर नाही सोडणं होत म्हणता. हो ना बाई, कुठं जावं? हा, कामानिमित्त गेलं तर बरंही वाटते, असं बेफालतूच कुठं जाणंही बरं वाटत नाही. तर तुम्हीच ये जा आता. बारशाला की बोलावूनच अजून मी, तर ये जा तुम्हीच आता अजून. हो, आता मी नेली असती बाई बिंदूले, पण आता म्हणलं तिथं मी एकटीच आहो, तिचे बाबानं मी कामाधंद्याला गेली कुठं, तर तिच्या इकडे कोण लक्ष ठेवून, म्हणून मी निघून नाही राहिली तिला, नाही तर मीच नेली असती. नाही काही हरकत नाही, इथंच बरी आहे ते. इथं सगळ्याचं लक्ष आहे, घरची गाडी आहे, अर्ध्या रात्री बी काही झालं तर नेता येते. तेच बाई, म्हणून तिथं आमचं आता पहा लागन, इकडे पहा गाडी तिकडे पहा गाडी, असं तसं तोपर्यंत पोरगी राहते दुखत त्याच्यानं. हो ना, समजते ना. हाव ना, आम्ही इथं सगळेच आहो ना, सगळी सुविधा आहे, इथंच राहू द्या तिथे. हो, ललिता बी इथंच होती, मी नेतो म्हणून, पण मायेचं बी तसंच होतं घरानं. कामाधंद्याला गेलं का कोण पाहिन म्हटलं. हो ना, आता माय घरचे होय, माय नातू नात्र होय, मी करतो. चांगलं आहे बाई, मस्त आहे,
चांगलं आहे. हो ना, चांगलंच राहावं लागते. घ्या, जेवा जेवा, पोटभर जेवा मस्त. हो हो, जेवतो बाई. बाई एवढं सगळं काय तरी एवढं सगळं करायची काय गरज होती? काहून नव्हती गरज बाई? होती गरज, सगळीच गरज राहते. आता काय बाई, आता लग्न झालेलं आहे काय? पहिलं होय काय का तुम्ही सगळ्यालेच कपडे लत्ते केले, पाहुणचार केला? ते काजलच्या आईचा करा, त्याचं बाई पहिलं साल. आमचं काय करायची गरज होती एवढं? आमचं झालं आता 2-2, 3-3 साल. नाही तसं नाही. आता पहिलं साल राहावं नाही तर 10वं साल राहावं. आमच्यासाठी तर तुम्ही पाहुणेच आहे. कोणते रोज येता ना? त्याचं केलं आता सगळे एकखट्टे आले तर सगळेच एकखट्टे झालं, जमलं. 2-2 वेळा झालं तुमचं. त्याचं यातून 2 वेळा करून घेईन. या साड्या कशा बदलल्या गड्या? मी आता एकसारखे आणले होते आणि ते लेबल बी नाही दिसून राहिलं. हे अलग अलग कलरच्या दिसून राहिल्या, नाही तर मोठ्या भारी साड्या दिसून राहिल्या गड्या. ह्या बदलल्या कशा गड्या? मी आणलेल्या नाही होय या साड्या दुसऱ्या होय. काही ना काही गडबड केली, गडबड झाली काही ना काही. ठीक आहे, मग निघतो आता. मग आम्ही या मग कधीतरी टाइम जर भेटला तर. हो बाई, येऊ ना, येऊ. टाइम भेटला तर येऊ आम्ही. बरं भाऊ, ठीक आहे मग. चांगलं वाटलं हा, असे एकखट्टे येत जात रात जा. हा, तर चांगलं वाटतं असं एकखट्टे आलो. मस्त, कसं मस्त वाटलं काल रातच्यानं, नाही भाऊ? मस्त वाटलं भाऊ, मस्त, एकदम मस्त, झक्कास बोले तो. बरं मग ठीक आहे, मग निघतो आम्ही आता. कधीचं लग्न काढता तर मग पाठवता पत्रिका की. हो, आता लग्न आता तिकडे दिवाळीच्या बाद आहेत. आता 4 महिने बाकी आहे, 4-5 महिने. हो. बरं, चाल मग येतो मी, सोडून येईल बस स्टँडवरी. हो, जा ना बस स्टँड पर्यंत. तिथं वरी गाडीत बसून द्यायचा सगळे, नंतर शेजा घरी. हो. काय कुठं चालली ललिता? इकडे. काय म्हणता आता बाई? काय झालं? मी इथे भांडे घासायचे आहे ना, घासून घेतो ना आता. काय मग बोल जा, काय व्हायचं? काय झालं तर? काय झालं वाली? पुरी तयारी केली होती तू ना. माई कमीपणा दाखवायची, माई हिंसट करायची, माई बेइज्जती करायची, पुरी तयारी करून ठेवली होती तू ना, नाही? काहून आता बाई? मी आता काही नाही केलं. मी काय केलं? काही मी तर कामच करून राहिली. स्वयंपाक मॅच केला, सगळं वाढणं बिळणं सारं तर मॅच केला. मी कायचे कमीपणा केले तुमचे? तुले म्या विश्वास केला त्यावर. म्हटलं आता चाल, किती काही बी करते, किती झालं तरी माई सून वय. लग्न करून आणली. नादान बुद्धीमध्ये ते करत असन काही, असं मला वाटलं. मी तुझ्यावर विश्वास केला. पैसे त्या हाती दिले, पाहुण्यासाठी कपडे आणायला लावले. तू काय केली? काय केलं? मी कपडे आणले होते. मी तर कपडे आणले ना. कपडे आणले? पुरी बेइज्जती झाली असती माईवाली. मा पोरानं होय तर माई ठेवली, माई इज्जत ठेवली मा पोरानं. पुरी कमीपणा बंगल्यावाली म्हणते मला, बंगल्यावाले म्हणते. आणि सोयरे धायरायले असे कपडे? किती रुपयाच्या साड्या आणल्या होत्या तुला? खरं बोल. 2-2 हजाराच्या होय ना. लेबल होतं तर दिसलं नाही का तुम्हाला? ललिता ताई, त्या साड्या 2-2 हजाराच्या होईच नाही. ते लेबल हातानं लावलेलं होतं ते. आणि लाल कलर मध्ये कोणत्या कपड्याला लेबल राहते काय? काहीतरी आम्ही काय पागल आहो काय? 700 रुपयाच्या तर साड्या होत्या त्या. मी साड्या पाहूनच ओळखलं. तुला काय समजते व? काजल, तू लहान आहे, तू चुप राह. तिले चुप कर. ते लहान आहे, मी बी लहान आहे का? मी बी चुपचाप राहू काय? बोलू नाही तुले? तुम्ही बोला ना, तुम्ही बोला काय बोलता आता. पण ते साड्या 2 हजाराच्याच होय. कोण सांगितलं तुम्हाला? 700 हातानं लावलं लेबल म्हणून कोण सांगितलं? मी सांगितलं. कोण सांगन? असं तुम्ही काय तुम्हाला काय माहित? तुम्ही आलते का दुकानात? तो आलतो नाही तर काय तर मा समोर तू 700ची साडी घेतली, 2 हजाराचं लेबल लावायला सांगितली. त्या दुकानदारासमोर मी तुले बोललो नाही काही. चुपचाप राहिलो. म्हणलं काय आपल्या बायकोची हिंसट करावं लोकांच्या सामने, म्हणून मी चुपचाप राहिलो तिथं. तुला येऊ दिलो ना, चांगल्या साड्या घेतलो. असं काय? मा पोरग होय म्हणून आज माई कमीपणा दिसले नाही. तर पुरी तू तयारी केली होती माई कमीपणा दाखवायची. काय करू तुला सांग? काय करू तुले? ते बाई आता बाई हे पा, मी कधी पैसे वाचासाठी होय. पैसे वाचले नाही पाहिजे का? जरा 2 पैसे वाचले तर आपल्याच कामी येईन ना. आता बिंदुताईची डिलिव्हरी घेईन, आपल्याला पैसा नाही लागन काय? आणि एवढ्या महागाच्या साड्या घेऊन काय करता? म्हणून मी आणि त्याला वाटलं पाहिजे बा महागाच्या होय म्हणून. नाही तर काही. मग पैसे ते वापस दिले नाही तू? देत होती ना, मग मी देत होती ना. आई, सगळे होते पाहुणे तवाच काऊन नाही तुला बोलली? सगळ्याच्या देखत बोलती, अजून मजा आली असती. तोंड तिचं पायण्यात उक्त झालं असतं. अरे मदन, हे आपल्या घरची होय. हे लग्न झालं, लग्न करून आणलं आपण, आपल्या घरची झाली. ते काही परखी नाही. आणि ते जे लोक होते ते दुसरे होते. ते काय आपलं घर दुसरं, त्याचं घर दुसरं. त्याच्या समोर आपल्या घरातलं कायले भांडणं दाखवू म्हटलं, म्हणून मी चुपचाप राहिली. सगळ्याला जाऊ दिली शांततेनं. आपलं म्हणतो इले आपल्या घरातली वही आहे आणि हे आपल्या संगत आपल्याला डसते. आता बाई माफ करा मला. आता बाई मी पैसे वाचले पाहिजे म्हणूनच तसं केलं. चुपच राह मदन. आपल्या घरातले भांडणं आपण किती बी भांडत असलो घरी, सुना भांडते, जावा भांडते, सासू सुना भांडते, पण बाहेर दिसू नाही देवा का भांडते म्हणून. भांडत कोण नाही, कोणाच्या घरात भांडणं नाही होत. साऱ्याच्या घरात भांडणं होते, पण साऱ्याच्या घरातले दिसते काय? नाही दिसत. कोणाच्याच घरातले दिसते. आणि ज्या घरातले दिसते ना ते लोक पागल आहेत, अनपढ आहे.
म्हणून ते भांडणं दाखवतात लोकायले. ज्या घरातल्या दिसत नाही ते लोक समजदार राहते. हां, 2 तोंड असले तर 2 तोंडाचे शब्द अलग अलग निघतात. कोणाला वाईट वाटते, कोणाला चांगलं वाटते, तर भांडणं तर होते. पण असं आहे काय का मग सारे लोकांच्या देखतच भांडत बसा आपल्या सुनीसंग? तिची बेइज्जती करा, तिची हलकापणा दाखव आपल्या दुसऱ्या लोकायले. तसं माय नाही म्हणून मी बोलली नाही, काही चुपचाप राहिली. माय समजूतदारीचा हे फायदा घेऊन राहिली. का हो ललिता, काऊन केली अशी तू? काऊन सस्ते कपडे आणली? तूच तर माय होती, तू आई, त्या 2 जाय तुझ्या बहिणीसारख्याच आहे ना त्या. आत्याबाई खरंच मला माफ करा. तुमच्यासारखी सासू भेटायला भाग्य लागते. नाही तर कोणी दुसरी सासू राहिली असते ना आत्याबाई, तर खरंच लय बोलली असती त्याच्या देखत, मला हाकलून बी दिलं असतं. पण आत्याबाई खरंच मला माफ करा. पण मी काय करू, मान होतेच तसं. मी नाही म्हणतो, नाही करत म्हणतो, पण माझ्या दिमागात तसंच येते, तसंच चालते माझ्या दिमागात. मी काय करू? आदत से मजबूर आहे ना तू, माहीत आहे मला. म्हणून तर तुझ्या चुका मी पोटात भरून ठेवतो. पाय आपल्या घरात काही कर, पण लोकांच्या सामने तू हलकी दाखवू नको माईवादी. आता सांगतो तुला, नाही तर आता मी समोर चालून ऐकणार नाही, तू ऐकणार नाही, मी सहन करणार नाही.